नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परवा दिवशी म्हणजेच बुधवारी स्वामींचा प्रकट दिन आहे. तुम्ही दररोज तर सेवा स्वामींची करत असालच, परंतु उद्या किंवा परवा दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सारामृत नक्की वाचावे. यामुळे आपल्याला तर फायदा होतोच, पण आपल्या घरामध्ये सुख शांतीही नांदते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण गुरु बनवायला जात नाही, गुरु आपल्यासोबतच असतात. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान होणं गरजेचं असतं. आणि हे ज्ञान तेव्हाच होतं ज्या वेळेला आपण स्वामींच्या चरणी स्वतःला वाहून नेतो. स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही माझी सारखी सेवा करा, माझं सारखं नाव तुमच्या मुखात असू द्या, असं कधीच स्वामी सांगत नाहीत. ते आपसूक येतं का तर स्वामी चराचरामध्ये आहेत, स्वामी आजूबाजूला तर आहेत, पण स्वामी प्रत्येक माणसात आहेत. त्यामुळेच आपल्याकडनं जी चांगली कर्म होतात तेव्हा स्वामी आपल्या आजूबाजूला असतात. आणि जेव्हा आपल्याकडनं एखादी गोष्ट वाईट जरी घडली तरी त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. तर त्यामुळे हा जो सप्ताह होता तो खूप पवित्र सप्ताह आहे. आणि स्वामींचे नाव आपल्या मुखात येणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे काही लोक ऑफिसला जाणारे असतात, काहींना खरंच वेळ नाही भेटू शकत, पण माझ्या मते तरी तुम्ही एक वेळ तरी सारामृताचे पठण नक्की करा आणि त्याचे फळ तर तुम्हाला मिळेलच. या जगात आपण वावरत असताना आपल्यासोबत बरेच वाईट लोकही असतात, चांगली लोकही असतात. जी वाईट लोक असतात त्यांचा पराभव करण्यासाठी कुठेतरी आपल्याकडनं स्वामींचं नाम आपल्या मुखात नाही येणं गरजेचं असतं. त्यावेळेला आपले जे गुरु आहेत ते आपल्यासोबत असतातच, पण या वाईट शक्तींवरती जर विजय मिळवायचा असेल तर मात्र आपल्याला स्वामी आपल्यासोबतच असणं गरजेचं आहे. काही लोक आपल्यासोबत वाईट करतात तर त्याचे फळ स्वामी त्यांना नक्कीच देतात. काहींना वाटत असतं की मी जे करतोय ते खूप चांगलं करतोय. प्रत्येकाच्या ह्या मनाची समजूत असते. काही लोक आपल्यासोबत खोटं वागतात, तर वागू द्या, तुम्ही लक्ष नका देऊ. त्याचा निर्णय किंवा त्याचं काय करायचं हे पाहणारे फक्त स्वामीच आहेत. आणि प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या दुष्कर्मांची फळं स्वामी देतातच. आपण मात्र आपले कर्म चांगलं करत राहायचं. स्वामी आणि देव आणि स्वामी वेगळे नसून एकच आहेत. का तर जी शक्ती म्हणतात ना आपल्याला दिसत नाही, ती शक्ती म्हणजेच दैवी शक्ती असते. प्रत्येक वेळेला जेव्हा लहान मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याची आई त्याच्यासोबत असते. आपण म्हणतो की आई हे माझे पहिले दैवत आहे. अगदी खरं आहे. का तर लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यासोबत त्याची आईच असते. चुकलेलं सांगायला त्याची आईच असते, धडपडला तरी सावरायला त्याची आईच असते. त्याचप्रमाणे आपण जसजसं मोठं होऊ लागतो तसं आपलं आई जी आहे ती आपल्यापासून थोडी का होईना थोडी लांब होते. तर त्यावेळेला गुरु हेच आपले दैवत असतात आणि गुरु हीच आपली शक्ती असते. आणि आपण जर चुकलो तर आपल्याला चुकलो हे सांगायला पण ते गुरुच असतात. आपण जर धडपडलो तरी आपल्याला सावरायला मात्र गुरुच असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि गुरु हे दोन्ही असणं गरजेचं आहे. आई तर आपला पहिला गुरु आहे, कारण सगळं जे चांगलं आपल्या आयुष्यात घडत असतं किंवा आपण चुकलो तरी आपल्याला जे सावरत असते ती मात्र आईच असते. आणि स्वामी माऊली तर आपली आईच आहे. आणि आपल्याकडनं चुका झाल्या तरी आपली आईच पोटात घेते. त्याचप्रमाणे स्वामी माऊली सुद्धा आपल्याला माफ करतात. तसंच जी लोक चुकतात त्यांना न्याय तर स्वामी माऊलीच देतात. कारण कसं असतं की आपण जगात सगळ्यांना माहीत आहे की आपण जेव्हा जगात वावरतो तेव्हा खूपशा अशा गोष्टी असतात की आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. पण या सगळ्यातून शिकण्यासारखं एकच असतं, किती जरी आपल्यासोबत वाईट घडलं तरी आपण आपलं चांगलं कर्म कधीच सोडायचं नसतं. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण जगात वावरतो आपल्याला साथ देणारं बऱ्याच वेळेला म्हणजे खूप वेळेला कोणीच नसतं. त्यावेळेला गुरु माऊली आपल्यासोबत असते. त्यामुळे आपल्यासोबत कोणीच नाही आहे हा विचार कधीच करू नये. सगळे साथ सोडतील पण आपले स्वामी गुरु माऊली आपली साथ कधीच सोडणार नाही. म्हणून तर स्वामी म्हणतात ना, मी पाठीशी आहे. आणि ते खरोखरच आहे. जरी आपल्या सोबत माऊली नसतील ना तरी आपल्या पाठीशी नक्की आहेत. का तर त्यामुळेच आपल्याला चांगलं कर्म करण्याचं बळ मात्र देणारी स्वामी माऊलीच आहे.
तर या स्वामी माऊलींचा परवा प्रगट दिन आहे, तर नक्की या दिवशी तुम्ही सारामृताचं पठण करा, त्यानंतर जपमाळ जपा, त्यानंतर तुम्ही स्वामींची जेवढी म्हणतात ना, जेवढं तुम्हाला छान करता येईल ना त्या दिवशी तेवढं तुम्ही छान करा. तुमच्या मुखातून स्वामी नाम येऊ द्यात, तर तुमच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता तुम्हाला भासणार नाही. आणि जरी आपल्या आयुष्यात काही चुकीच्या गोष्टी किंवा काही वाईट गोष्टी जरी घडल्या तरी पुढे आपल्याला काहीतरी स्वामी त्याबद्दल दाखवणार असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. मी एक मला अनुभव जो आलाय तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तो अनुभव असा की आपण जेव्हा ज्या माणसांसोबत एकत्र राहतो, कुणी कुणाच्या आयुष्यात असंच तर येत नाही, हे वाक्य तुम्ही सगळ्यांनी तर ऐकलंच असेल. तर आपण ज्या लोकांसोबत वावरतो, ज्या लोकांसोबत राहतो, कधी कधी असं असतं की त्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे ते आपल्या लवकर लक्षात येत नाही. पण काही प्रसंग आपल्या आयुष्यात असे घडतात की त्यावेळेला कळतं की तो माणूस काय आहे आपल्यासाठी. तो माणूस, आपण ज्या माणसाबद्दल विश्वास दाखवतो, ज्या माणसाबद्दल आपण आपुलकी दाखवतो, प्रेम दाखवतो, खरंच त्या माणसाच्या मनात ती आपुलकी, भावना, प्रेम आहे का, हे आपण नाही ओळखू शकत. पण हे स्वामी माऊली त्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला खरं जाणून घ्यायचं असेल तर काही प्रसंग स्वामी माऊलीच घडवत असतात की ते दाखवतात की तू ज्या माणसाला माझा माझा म्हणतोयस ना, तो माणूस तुझा नाहीच आहे. त्या माणसाच्या मनात काय आहे हे दाखवणारी फक्त स्वामी माऊली आहे. आपण नातेवाईक म्हणतो, माझी माणसं म्हणतो, पण कधी त्या माणसांच्या मनात काय असतं हे आपण नाही ओळखू शकत. म्हणतात ना, तोंडावरती आपल्या चांगलं म्हणायचं आणि पाठून आपल्याला नावं ठेवायची. भरपूर माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात. पण खरं सांगू का, असं असू नये. एखाद्याची जर प्रगती होत असेल तर त्या माणसाला कधीच पाठी खेचायचा प्रयत्न करू नये. उलट तुम्ही दुसऱ्याचं चांगलं कराल तर तुमचंही चांगलं होईल, ही भावना तुमच्या मनात नेहमी असू द्यात. पण आता जी कलियुग आहे, या कलियुगात सगळं उलट आहे. समोरच्याचं चांगलं होत असेल ना तर आपल्या मनात ती वाईट भावनाच निर्माण होत असते, का कोण जाणे. पण असं नसावं. आणि जेव्हा ही भावना तयार होते त्यावेळेला आपलंही कधीच चांगलं होत नाही. आपण जर दुसऱ्याबद्दल वाईट चिंततो ना तर आपलंही कधीच चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणाला वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, किंवा कोणाला लागेल असं टोचेल असं बोलू नका, किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमची काय किंमत आहे ही तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही तेच जाणलं नाही, तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्या व्यक्तीशी तेव्हा गोड बोललात आणि नंतर त्या व्यक्तीचा विश्वासघात केलात ना, तर मात्र देव तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे आणि मी ती स्वतः अनुभवलेली आहे, त्यामुळेच मी सांगू शकते. आणि हे असे प्रसंग आज मी तुम्हाला सांगते, बऱ्याच लोकांना या अनुभवातून गेलेले असतात, हे अनुभव आलेले असतात, पण कोणी शेअर करत नाही. का तर प्रत्येकजण घाबरतं की अरे मी जर असं बोललो तर लोक काय म्हणतील, अरे काय ती लोक काय बोलली ह्याचा विचार जर तुम्ही करत असता तर त्या लोकांनी काय विचार करायचा हाही विचार करा ना. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ते परखडपणे बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जी लोक नावं ठेवतात त्यांना इग्नोर करून मूव्ह ऑन करायचा प्रयत्न करा. लोक ही नावं ठेवण्यासाठीच असतात, चांगलं बोलण्यासाठी कुणीच कधी नसतं. आपण काही जरी करायचा प्रयत्न केला तरी त्याच्यावरती बॅड कमेंट्स पटकन येतात, पण चांगल्या कमेंट्स करणारे रेअर लोक असतात. आणि तीच स्वामींचे भक्त असू देत, किंवा त्यांना काहीतरी जाणीव असते, किंवा त्यांना काहीतरी ज्ञान असतं, म्हणून ते चांगले कमेंट करतात किंवा चांगलं बोलू शकतात. पण जी वाईट बोलणारी लोक आहेत ती कधीच चांगलं बोलू शकत नाहीत आणि कधीच चांगलं वागू शकत नाहीत. त्यामुळे त्या लोकांकडे इग्नोर करून मूव्ह ऑन करणं हेच मात्र आपल्या आयुष्यातलं एकमेव सत्य आहे. आणि हे आयुष्य किती आहे कुणीच पाहिलेलं नाही. त्यामुळे जेवढं आयुष्य तुम्हाला देवाने दिलंय ते छान प्रकारे व्यतीत करा, चांगलं बोला, चांगलं राहा, सगळ्यांशी चांगल्या प्रकारे वागा. आणि मी सांगितल्याप्रमाणे परवा दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे, तर सारामृताचे पठण नक्कीच करा. आणि जरी काही तुम्हाला अडलं असेल तर सारामृताच्या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण कशा प्रकारे पठण करायचं असतं, कशा प्रकारे स्वामी सेवा करायची असते. तुम्ही ही सेवा घरातही करू शकता, किंवा तुमच्या जवळपास कुठे स्वामींचा मठ असेल तर तिथे जाऊनही तुम्ही ही सेवा करू शकता.
तर सगळ्यांना माझ्याकडून आजच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि परवा आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे त्याच्याही हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.